नमस्ते फ्रेंड, आज आहे सुट्टी आणि आजचा बेत आहे डोसा। तर डोश्यासाठी आपण पहिले हिरव्या मिरच्या भाजून घेतलेल्या आहे। आता वेगळ्या प्रकारची चटणी मी बनवते आहे, तर पुढे तुम्हाला दिसणारच आहे। ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा। तर डोश्याची चटणी आणि बटाट्याची भाजी आपण ठेचा करून बनवणार आहोत। तर नवीन पद्धत आहे, ही पण नक्की ट्राय करून बघा, खूप छान लागते। ज्याला झणझणीत आवडतं त्यांनी अशा पद्धतीने नक्की ट्राय करा। तर मिरच्या, लसूण आणि कोथिंबीर तव्यावर परतवून घेतलेली आहे। तर ते परतवल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये त्या ठेस्याला कोथिंबीर आणि लसूण, जिरे बारीक करून घ्यायचं आहे। मग नंतर आपण थोडंसं मिश्रण ते बाजूला काढून घेणार आहोत बटाट्याच्या भाजीला, आणि खोबऱ्याची चटणी आपल्याला त्यातच करायची आहे। तर ओलं खोबरं टाकलेलं आहे आणि मिक्सरमध्ये फिरवून घेतलं आहे। तर बघू शकता की खोबऱ्याची चटणी आपली तयार झालेली आहे। तर मी कुकरमध्ये इकडे बटाटे शिजायला टाकलेले होते, तर आपले बटाटे शिजून पण झालेले आहेत। तर लगेच आपल्याला त्याची साल काढून घ्यायची आहे आणि मस्त चुरून घ्यायची आहे, एकत्र करून घ्यायची आहे। तर बटाट्याच्या भाजीला सुद्धा आपण ठेचाच वापरणार आहोत। कोणी कोणी हिरव्या मिरच्या टाकतं, पण आपण ठेचा तयार करून मग नंतर बटाट्याची भाजी बनवणार आहोत। इतकी छान होते आणि मस्त झणझणीत होते भाजी। तर तेलामध्ये आपण कांदा टाकून घेतलेला आहे, थोडंसं जिरं पण टाकायचं आहे, चांगलं परतू द्यायचं आहे आणि आपण तयार केलेला ठेचा त्यात परतवून घ्यायचा आहे चांगला। ठेचा परतल्यानंतर आपण थोडीशी हळद टाकायची आहे। हळद टाकल्यानंतर आपण जो बटाटा चुरलेला होता तो बटाटा आपण टाकायचा आहे। थोडीशी आपल्याला अजून तिखट पाहिजे असेल भाजी तर आपण लाल तिखट पावडर टाकू शकतो। नंतर आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, त्याच्यात बटाटा टाकायचा आहे आणि तो पण त्या सगळ्या मिश्रणमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। तर अशी आपली बटाट्याची भाजी पण तयार होते आणि खोबऱ्याची चटणी पण तयार होते। तर ठेच्यामध्ये आपण मीठ नव्हतं टाकलं, म्हणून आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे। थोडीशी बारीक चिरून कोथिंबीर टाकायची आहे। तर असा होता आपला सुट्टीच्या दिवसाचा बेत। तर तुमच्याकडे पण सुट्टीच्या दिवशी असे वेगवेगळ्या प्रकारचे नाश्ते बनतात का, मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि बटाट्याची आणि खोबऱ्याची चटणी तुम्हाला कशी वाटली ते पण कमेंटमध्ये मला नक्की सांगा। आणि ज्याला झणझणीत आवडतं खायला त्याने अशी नक्की ट्राय करून बघा। तर चला फ्रेंड, आजच्या ब्लॉगमध्ये इतकंच। भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये। आणि ब्लॉग जर आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।